रामकृष्ण हरे. माझं नाव बाप्पू चांगू गोंदकर, राहणार चुंबळी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. मी कुठल्याही परिस्थितीत काहीही नियमानुसार दंड ठोकून सांगतो, छाती ठोकून सांगतो, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी देणार नाही. हे तितकंच खरं. गहू घेतले, बाजरी घेतली, संघ खायला तांदूळ घेतलाय. बरं, आता दाखठा बोलत आहेत त्यांचा बंधुराज सख्या बाबा दोघ जण आम्ही. बाबासाहेब चांगदेव गोंदकर, राहणार चुंबळी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आदर्श गाव माझं चुंबळी. इथला मुलगा आहे मी. व्यक्ती एकदम अनपट वयात, म्हणजे अनपट, आपल्या अंगठ्या बाधरे. आमची अपेक्षा एवढीच आहे, मनोज दादा झरांगे पाटलांना आरक्षण म्हणजे आरक्षण 101% मिळलं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून वाहन करून आम्ही वाहनामध्ये तवा, काठोट आणि धान्य भरपूर आणि संडाचा डब्बा सकट नेणारी. आणि जोर बैठक पहिल्या सोहळ्यात सुद्धा माझी एक स्वतःची अंडरवेट फाटलेली आहे. आणि आता सुद्धा फाटेल. तिथं बैठक घेता वेळेस, जोर काढता वेळेस छाती ठोक, तिथून हलणारच नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय. पूर्ण गावागावामध्ये भरपूर तयारी चालू आहे. दादाच्या पाठीमाग भलताच छाप पाडणारी ह्या वेळेस पब्लिकीचा. गर्दी कमी नाही, गर्दी आडमाप, म्हणजे 101%. हजारो लाखोच करोडोपती पब्लिक दिसणार आहे तिथं मुंबईला. मागच्या वेळेचा काय अनुभव आहे तुमचा? मागच्या वेळेस आम्ही गेलतो, वाघोलीला गेलतो. वाघोलीहून नव्या मुंबईत गेलो, नव्या मुंबईतून त्या आदिल मैदान वाशीमध्ये दादाला फसवगिरी झालेली आहे. आज स्वतः व्यक्तीला मला माहिती आहे. होतो त्यांच्या झोपेमध्ये त्यांची सह्या अंगठा घेऊन त्यांचं खोटं ठरवलेलं आहे. असे जोब राहते ना आपले. यावेळी कशी तयारी केली तुम्ही? ह्या वेळेस अशी तयारी केली आम्ही. बायका पोरं सगळंच निघायचे अखत. इथं कुलूप लावून जाणार अख्खा आम्ही. काही माणसं तर आमच्यातली बैलावर निघणार आहेत, बैलगाडीवर निघणार आहेत. तुम्ही कसं निघणार आहेत? आम्ही पायी निघणार आहेत, बैलगाडी निघणार आहेत. किती तारखेला निघणार आहेत मुंबईला? दादाची तारीख असेल त्यावेळेस 29ला हजरच राहावं लागेल ना त्या पद्धतीने. नाही, परंतु जरांगे पाटील 27 ऑगस्टला निघतायत आंतरवली सराटीतून. हा, आणि 29ला मुंबईत पोहोचणार आहेत. तर तुम्ही चुंबळीतून आंतरवलीला कसं जाणार? आम्ही 25 तारखेलाच निघणार आहेत आंतरवलीला. हो. बर बर बर. आणि काय काय मागण्या असणार आहे तुमच्या सरकारकडे? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे. लहान लहान लेकरांची आमची ऊस तुडू आमची भलती वेकुळ जीव झालेला आहे. लहान लहान लेकरांची शाळाची भलतीचा हे गैरसोय. शाळा शिकून नातो आमचे आता आज रोजी नांगर स्थितीत आऊत आणतेत. आमच्या गावामध्ये ऊस तोडून काम शाळेची करते. गैरसोयी आहे. शाळाच नाही लहान लहान. तिसऱ्या पिढीवर आलाय नातू आमचे बराबरी झाले. त्यावेळी ते मुंबईमध्ये म्हणले हो. तर सख्या सोयऱ्याची आणि हे करू, अंमलबजावणी करू. अंमलबजावणी करू. आम्हाला फसवणूक केली त्यांनी. सखे भाऊ अधिक जगे सोयरे आणि सोयरे सखी हा. ह्यांची अंमलबजावणी देऊ. वाशीवर त्यांचं मान्यता न करता वाशी त्यांना मुंबईला. फसवून वाशीव मधून आमचा मोर्चा माघारी फसवणूक केली त्यांनी. दिंडी माघारी फिरवली. कोणी फसवणूक केली होती असं वाटतं? एकनाथ एकनाथ शिंदेनी. शिंदेनी. तिथं आमची अवस्थाच तशी. आमचे मुलं दादाचं स्वप्न आहे, झरांगे पाटलांचं स्वप्न आहे, तसंच स्वप्न आपलं राहील स्वतःच. त्यांनी स्वतःच्या जीवावर ते उधार झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांनी वॉर्निंग सुरू केलेले आहे. बायकोला म्हणतात कुंकू पुसून तू तयारीत राहा, आलो तर जगासाठी माघारी येणार. तसा मी सुद्धा जगासाठीच माघारी येणार. नाहीतर मी सुद्धा माझ्या बायकोला स्वतः सांगतो कुंकू पुसून माझ्यासाठी तयार राहा. काय सांग? आलो तो मी जगासाठी, नाही आलो तो तुझ्या कुंकासाठी मिळू. नाही, पण काय सांगणार आहे तुम्ही आता घरी निघताना? काय सांगणार आहेत? आरक्षण आणायला चाललो. आम्ही आरक्षण आणायला चाललो, परत येणार नाहीत. आरक्षण दिल्याशिवाय येणार नाही. मुंबईतून हलणार नाहीत आम्ही. संडाचे डबे देखील नेणार, सुई दाबान सकट नेणार. पण जर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर त्या ठिकाणी तुमचं मागणं मान्य करावं असं तुम्हाला वाटतं, ह्या मोर्चाकडे सरकारने कसं बघितलं पाहिजे? कारण इतके वयोवृद्ध माणसं सुद्धा निघणार आहेत. तुमच्या मंडळी कुठे आहेत? ही काय मंडळी आमचे हे काय भाऊ आहेत आमच्या. पुढे काय सांगणार आहेत त्यांना मुंबईला निघताना? तिला म्हाताऱ्या ह्या वयामध्ये तिला टाकून जायचे आरक्षणामुळं. बर बर बर. गेल्याशिवाय पर्यंत आजारी आहे म्हातारी. मग आम्ही आता उगा 2 महिने 3 महिने तिथं जरी पडून राहिलो मुंबईला, तिला घेऊनच जायचं संघ. तरी मेले तरी हरकत नाही म्हातारी आम्हाला. वाटाने नेल्याशिवाय वाटाने बी नाही तर मग संघ आली तर संघ मारून द्यावा.
नाही पण तुम्ही एवढा संघर्ष का करतात? कारण आमच्या लेकरांना आरक्षण अहो, आमचा पाहिजे. जीवच तेवढा त्यागला. ऊस तोडू तोडू जरांगे पाटलांबद्दल काय वाटतं तुम्हाला? जरांगे जरा पाटलाबद्दल पाटलाबद्दल त्यांचं बरोबर आहे म्हणणं त्यांचं. त्यांचं एक आरक्षण झालं, 2 आरक्षण झालं, दुसऱ्या आरक्षणला मुंबई वाशीतूनच आमची दिंडी माघारी दिंडी सोहळा. नाही पण जरांगे अहो पाटलावर हे शासन झालं का काय? समाज जरांगे पाटलावर किती प्रेम करतो? भरपूर करतो. काय उद्या जर अन्न तुम्ही नेलेलं जर अन्न पाणी संपलं मुंबईमध्ये तर पुन्हा हा हाल होतील. हाल- ह्याचं कसं नियोजन? किती काय हाल हाल झाले झाले? तरी आम्ही त्याला मागे घेत नाही. तो आम्ही कसल्या हालीमध्ये कसं जगू, जाणार कसं देव- म्हणजे जाणारच. जसं पाटलाचं होईन तसं मेलं आमचं. तरी चालन. छाती पण ठोकी हा. सांगतो, दण ठोकून सांगतो. आरक्षण घेतल्याशिवाय आरक्षण माघारीच येत नाहीत आम्ही. आम्ही. बरं काय तुम्ही हाबूक ठोकलंय म्हणा आता. हो हाबूक ठोकले. हा. काय इशारा आहे देवेंद्र फडणवीसांना? देवेंद्र फडणवीसाला काय छातीत हा, दण ठोकून- ठोकून सांगतो ते की बी आम्ही जोर काढून असं जोर आरक्षण काढून ते बी नाही, सांगतो जोर त्यांना. काढून सांगतो. हा उभाच्या बैठक घेऊन ते बी काय कसं आव्हान देणार आहेत फडणवीस? अशी बैठकीत छाती ठोक सांगतो देवीदास फडणवीसला की जोर काढून बी सांगतो त्याला, तुला आरक्षण आहे, तुला मागच हटावं लागेल, आरक्षण द्यावंच लागेल. काय सरकारने बऱ्याच वेळा फसवणूक केलेली आहे मनोज दादा जरांगे पाटील आहेत. हो आता इथं लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत. हो लहान लहान मुलं सुद्धा आहेत आमचे नातो. काय तुमची परिस्थिती कशी आहे? आमच्या एकदम पण गंभीर काय परिस्थिती. असलं घर कोणाचं आहे? कोणाचं घर आहे? मला घर नाही, जमीन नाही, जगायचं कशावर? जमिनीचे क्षेत्र सुद्धा नाहीत आम्हाला भरपूर. मूर्त लहान पण कीर्त मोठी आहे, त्यांच्याच पाठीशी छाप राहील. छाती ठोक सांगतो असं, छाती ठोक. समाज त्यांच्या पाठीशी 1 काय? लाख 100% नाही, 1 लाख लाखाचा कोटीवर समाज राहणार. कोटीवर. किती लोक निघते मुंबईला असं वाटतं? आमच्या अंदाजाने कमीत कमी 10 कोट निघतील. 10 कोटी. 10च काय घेऊन बसलात? 20 कोट होऊ शकते, 15 होऊ शकते, 18 कोट होऊ शकतील. पण मागे हटणार नाही. मागं हटायचं नाही. छाती ठोक सांगतो आम्ही भाऊ दोघ. असा प्रवास सुरू होणार आहे. हिथून आम्ही आंतरवली सराटीला जाणार, आणि- पाटलाची भेट घेणार. पाटील ज्या मार्गाने नेते त्यांच्या त्या सोबत मार्गाने आम्ही निघणार. त्यांच्या पाठीशी निघणार. पांढरीच्या पुलावरून पांढरीचा पुलावून कुठं पुढे नगर नगर शिवनेरी किल्ला. सोनेरी किल्ला. मुंबईला जायची वेळ येऊ नये असं वाटतं का तुम्हाला? सरकारने दक्षताच घेतली पाहिजे. जुनी मुंबई जर बंद पडली, संडासची मेजर डबा घेऊन दारात जर बसलं, त्यांना 4 दिवस भाकरी खाता यायच्या नाहीत. फाटकुन जेवण आरक्षण करता द्यायचं, येणार मोकळं हो त्यांनी. आणि आम्ही डब्यासहित जाणार आहेत. आहे पण तिथं सरकार सोय करेल ना संडास बाथरूमची. ते केली तरी बी आम्ही होत नाही त्यांच्या पूर्णपणे रस्त्यावरच संडास बनवायचे. पूर्णच नाहीत. हा. इतके लोक आहेत. मुंबई मध्ये रस्त्यावर संडास करणार. मुंबई म्हणजे राजधानी आहे की नाही, जगाची राजधानी ना, तिला महाराष्ट्राची आपल्या. त्यांनी काय केलं पाहिजे, आपली गरिबाची दक्षता लवकर घेतली पाहिजे तातडीने. आपलं ह्याच्यात दुसरं काही मत नाही. आरक्षण दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्यायी मार्गच उरला नाही, द्यावाच लागेल. असंही मी 101% सांगतो. मी छाती ठोकून, दण ठोकून, मांडी थपटून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईमधून आता आम्हाला दोघांना हलणारच नाही. आता ऊस तोडायचं होणार आहे का काम? किती वर्ष ऊस तोडला आयुष्य? ऊस तोडला की 45 वर्षी. 35. कोणत्या कोणत्या कारखान्यात? भवानीनगरला तोडला, संत तुकाराम पुण्यामध्ये दामाजीला तोडला, विदर्भात तोडला, पोखाडी आदिनाथला पुसदला, तोडला, श्रीगोंदा, विदर्भात तोडला, कुर्डेवाडी. कुर्डेवाडीत तोडला, काय सांगायचं अजून, कारखाना आजीनाथ, सोमेश्वरला तोडला, माळेगावला तोडला, राहुरी, तोडला. देवळाली कारखाना प्रवरा. हा. काय वाटतं हे कोयता मुलांच्या हातात येऊ नये असं तुम्हाला वाटतं? आमच्या माहितीने कोयता हातात येऊ नये बो लेकरांच्या, कमीत कमी 3ऱ्या पिढीला. काय कसा असतो कोयता नेमका? कोयता म्हणजे पहाटे उठावं लागतं. पाठे 3:30ला, 4ला, 1ला, 2ला, 2ला, 1ला बी, 12ला बी. त्याचं गाव टाइम आहे. आज सकाळच्या पारी
संध्याकाळी भाकरी केलेल्या उद्या 12 तास तेच भाकरी आणि खावं लागतं. आमच्या मुलाला शिक्षण नाही ते आम्ही ऊस तोडायला जातो मुलं तसेच माग आहेत आमच्या माग ते रानगाठीत राहिले अरे बाबा आम्हाला आरक्षण द्या, तुम्ही आरक्षण द्या, नाही तर हाणू हाणू घेतलं तर डोकं फुटून गेलं तर हे तर काही खरंच नाही राहणार. हा. आमच्या तरुण पिढीची अशी अवस्था आहे त्यांचा एकतर ऊस तोडून आम्हाला शाळा शिकायला त्यांना जमलं नाही खर्च हा भरपूर पहिला केला. मुद्दा. आणि दुसरी गोष्ट असे माझा मुलगा माझ्या बरोबरीला आलाय त्याला मुलगी कोणी द्यायना पोरगीच कोणी द्यायना अडाणी असल्यामुळे नातू आलेत लग्नाला नातू आलेत लग्नाला. शिक्षण शिकून त्यांचे लग्न नोकरी तर लांबच राहिली पण अक्षिदा लग्न सुद्धा बिगर लग्नाचे मुलं पडलेत मग देवाला हेच विनंती करणार आहे. आम्हाला आरक्षणच पाहिजे हा. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार हलणारच नाहीत हा. हे तितकंच खरं त्यांना मंत्रालय खात्याने दक्षताच घेतली पाहिजे 101% 101% घेतली पाहिजे नाही तर बेकारी होऊन जाईल. ऊस तोडल्यामुळे ऊस तोडलं नाही तर आम्हाला भाकरी सुद्धा नाही खायला हे काय हे पण हे असं जोर काढून करणार आहेत हा. दोन ठोकून आहेत हे असं- असं आहे जोर काढणार आहेत ही काय हा. पण छाती ठोक सांगतो तर आरक्षण पाहिजे हा. आरक्षण पाहिजे. हो तर या ठिकाणी आपण बघतोय की या दोन बंधूंनी, तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं बाप्पू चांगदेव गोंदकर बाबासाहेब चांगदेव गोंदकर राहणार चुंबळी तालुका पाटोदा जिल्हा बीड वरून गाव माझा आदर्श चुंबळी. आदर्श मनोज दादांना काय विनंती करणार आहात? मनोज दादाला विनंती म्हणजे आरक्षण घेतल्याशिवाय आपण तुमच्या पाठीशी आम्ही राहणार. तुम्ही जे म्हणून दादा कोण आरक्षण घेतलं आरक्षण दारातूनच आम्ही हलणार नाही दादाकडूनच काय होईल ती पूर्व दिशा दादा ती करतील ते आम्ही पूर्व दिशा करणार. हा. ते जर नाही आले कुटुंबासाठी माघारी तर आम्ही सुद्धा येणार नाही. निर्णय म्हणजे निर्णय त्याग केलेला आहे तुम्ही. त्याग केला. त्यागच केला. या आजी तुमचं काय म्हणणं आहे? हा. हे तुमचे मालक म्हणते तर आलो तर तुझा, नाही तर समाज. हा हा? हा, तसं म्हणा